मित्रहो, नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाली 26 मेला आणि 48 तासामध्ये एक गोष्ट घडलेली आहे। ती गोष्ट काय आहे तर काँग्रेसला सद्बुद्धी सुचलेली आहे। नेमकी सद्बुद्धी काँग्रेसला कशी सुचली आहे आणि या गेल्या 12 वर्षाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसचं पुरतं कचाकडं झालेलं आहे। ठीक आहे की काँग्रेस संघर्ष करते, प्रयत्न करते, लोकांना जमवते, पण काँग्रेसला उठताच येत नाहीये। इतका मोठा ऊर्जापात हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा आणि काँग्रेसचा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपने करून टाकलेला आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता काय करायचं? कुठून तरी उठायला आधार मिळायला हवा। तो आधार दक्षिणेकडून मिळतोय हे आता काँग्रेसच्या लक्षात आलेलं आहे। पण त्याच वेळेला दक्षिणेत जिथे काँग्रेस आधार मिळवते त्या दक्षिणेवरती आता घाव घालण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केलेला आहे। पण असं म्हणतात ना की तुम्हाला अपयश बऱ्याच गोष्टी शिकवत असतं। तीच गोष्ट काँग्रेसच्या बाबतीत घडलेली आहे। सातत्यानं अपयश, पराभव या सगळ्या गोष्टीतून आता काँग्रेस काही ठोस निर्णय घ्यायला लागलेली आहे असं आपण सांगू शकतो। आणि तो निर्णय नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीतला 48 तास उलटायच्या आत आपल्या समोर आलेला आहे आणि तो म्हणजे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा। सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते। 5 दशकांची त्यांची कारकीर्द आहे, संपूर्ण राजकीय कारकीर्द जर आपण पाहिली तर। आणि त्यांनी 2013 पासून मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे। आत्ता जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सिद्धरामय्या यांना बदलणं हे काही काँग्रेसला सोपा खेळ नव्हता। मग सिद्धरामय्या यांना का बदललं आहे? त्याच्यामागे कोण आहे? सिद्धरामय्या यांचा उत्तराधिकारी होणारे डी.के. शिवकुमार हे तितक्या सक्षमपणे सगळ्या गोष्टी करू शकणार आहेत की नाही? आणि मग काँग्रेसला असा निर्णय घेण्याची जी सद्बुद्धी राहुल गांधींना झाली त्या सद्बुद्धीमागचं कारण काय आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र, जे थेट, अचूक, बोल्ड, बिनधास्त आणि रोज घडणाऱ्या बातम्यांमधला वेगळा कोण तुम्हाला शोधून दाखवत असतं आणि त्याकडे तुमचं लक्ष वेधत असतं। मित्रहो, कर्नाटकामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो काय आहे तर सिद्धरामय्या हे कोरबा समुदायातून येतात आणि त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1948ला एका शेतकरी कुटुंबात झालेला। मैसूरमधल्या शेतकरी कुटुंबातला हा मुलगा कर्नाटकाच्या एकूणच राजकारणामध्ये एक सन्मानजनक स्थिती मिळवू शकला। ही स्थिती सन्मानजनक किती आहे मित्रहो तर काँग्रेससारख्या मोठ्या पक्षालाही त्यांना उचलून एका झटक्यात बाजूला टाकणं शक्य झालेलं नाही। मागची निवडणूक जिंकण्यामध्ये ज्या डी.के. शिवकुमार यांचा सिंहाचा वाटा होता आणि असं अनेकांना वाटत होतं की डी.के. शिवकुमार त्याच वेळेला म्हणजे 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री होतील, पण तसं काही होऊ शकलेलं नाही आहे। काँग्रेसने अत्यंत शांत डोक्याने आपल्या शैलीप्रमाणे डी.के. शिवकुमार यांना संयमानं राहायला भाग पाडलं। डी.के. शिवकुमार हे सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळामध्ये ऊर्जा मंत्री होते। ते ओक्कालिगा समुदायातून येतात। 15 मे 1962ला डी.के. शिवकुमार यांचा जन्म ओक्कालिगा समुदायामध्ये झालेला होता। आत्ता जर आपण कर्नाटकातलं राजकारण पाहिलं तर ज्या कोरबा समुदायातून सिद्धरामय्या येतात त्यांची 8% मतं या संपूर्ण राज्यामध्ये आहेत। एक प्रभावशाली असा समाज सिद्धरामय्या यांचा होता आणि समाजाबरोबरीनेच सिद्धरामय्या यांची कारकीर्द, त्यांची काम करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी काँग्रेससमोर एक अवघड पेपर होता। पण आत्ता दक्षिणेमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप खूप मोठ्या प्रमाणात काम करतोय, तिकडे आपले हात पाय पसरवतोय, कारण दक्षिणेमध्ये भाजपला शिरकाव जितका म्हणायचा आहे तितका करता आलेला नाही आहे या सगळ्या वर्षांमध्ये। म्हणजे मोदी काळ जो होता त्या मोदी काळात पण जितका प्रयत्न करायला हवा होता तितका प्रयत्न केला गेला, पण त्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे। आणि आता त्याच्यासमोर काँग्रेस काय करत आहे तर काँग्रेसला या संपूर्ण दक्षिण पट्ट्यातून येणाऱ्या ज्या 129 संसदेच्या जागा आहेत त्या आता गमवायच्या नाही आहेत किंवा त्यावरती परिणाम करणारं जे काही करता येईल ते करायचं आहे काँग्रेसला। आणि त्यामुळे आज बिर्याती सुरेश हे स्वतः कोण आहेत? हे आहेत नगरविकास मंत्री कर्नाटकचे। त्यांनी आज स्वतः गाडी चालवत ते लोकभवनला, म्हणजे जिथे राजभवन ज्याला आपण म्हणतो त्याचं नाव बदलून लोकभवन करण्यात आलेलं आहे, तिथे जे थावरचंद गेहलोत आहेत यांच्या
निवासाकडे, यांच्या कार्यालयाकडे स्वतः बियाती सुरेश हे सिद्धरामय्या यांना घेऊन गेले. बियाती सुरेश हे स्वतः गाडी चालवत होते, सिद्धरामय्या त्यांच्या गाडीत बसलेले होते आणि त्यावेळेला तिथे खूप मोठ्या प्रमाणात सिद्धरामय्या यांच्या समर्थकांची गर्दीसुद्धा झालेली होती. त्यांनी आपला राजीनामा तिथे दिलेला आहे. राजीनामा देताना स्वतः गेहलोत हे तिथे आज उपस्थित नव्हते आणि त्यामुळे त्यांचे विशेष कार्य अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे हा राजीनामा देण्यात आलेला आहे. प्रभुशंकर हे जे विशेष कार्य अधिकारी आहेत त्यांनी तो राजीनामा स्वीकारलेला आहे आणि 29 तारखेला या काँग्रेस समितीची बैठक होणार आहे. म्हणजे काँग्रेसचं जे सगळे जे आमदार आहेत त्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये DK शिवकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर पहिल्यांदा कर्नाटकामध्ये काय घडणार आहे, तर महाराष्ट्रात जसे 2 उपमुख्यमंत्री आहेत तसे कर्नाटकात किमान 3 ते 4 उपमुख्यमंत्री होतील असं सांगितलं जातं आहे. पण 3 उपमुख्यमंत्र्यांवर तर मोहर उमटवली जाईल. याचं कारण काय, तर याचं कारण कर्नाटकातलं जे राजकारण आहे ते खूपच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्यापेक्षा कैक पटीने जाती आणि समुदायांमध्ये विभागलेला आहे. त्यावर त्यांचा प्रभाव असतो आणि त्यामुळे लिंगायत असेल किंवा OBC असेल, मुस्लिम, दलित आणि महिला अशा 5 वेगवेगळ्या फॅक्टर्समधून हे 3 किंवा 4 उपमुख्यमंत्री नियुक्त केले जातील. आज दिनेश गुंडू यांनी सकाळी या संदर्भामध्ये सगळ्यात पहिल्यांदा खुलासा केला होता प्रसारमाध्यमांशी बोलताना. ते कोण आहेत, ते आरोग्यमंत्री आहेत आणि ते विश्वसनीय समजले जातात सिद्धरामय्या यांचे. सिद्धरामय्या यांना हा निर्णय 2 दिवसापूर्वी सांगण्यात आला होता. आपली खुर्ची वाचावी असं कोणाला वाटत नाही, तर ते सिद्धरामय्या यांना सुद्धा वाटत होतं. कारण DK शिवकुमार यांनी त्यांच्याकडून जी सत्ता पालट होताना खुर्ची घेणार आहेत त्या जर पत्रकार परिषदेचा तुम्ही विचार केला ना मित्र, तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे किती तणावाची परिस्थिती होती. आणि जर त्या पत्रकार परिषदेमध्ये इतका तणाव होता, संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये DK शिवकुमार यांनी नजरेचा एक कटाक्षसुद्धा सिद्धरामय्या यांच्याकडे टाकलेला नाही. गेल्या काही काळ तिथे कोल्ड वॉर सुरू आहे. जसं ज्या कोल्ड वॉरला आपण सगळे परिचित आहोत ते कोल्ड वॉर कर्नाटकामध्ये सुद्धा सुरू आहे. DK शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यामध्ये सुरू असलेल्या कुरघोडी या गेल्या 2-2.5 वर्षांपासून दिल्ली हायकमांड जे आहे काँग्रेसचं ते झेलत होतं. पण सिद्धरामय्या यांना कशा पद्धतीत दूर करायचं हे काही कळत नव्हतं. आता होणार आहे काय, आता सिद्धरामय्या यांना सन्मानजनक पद्धतीने जर एक्झिट किंवा बाहेर जावं लागणार असेल तर ती पद्धतसुद्धा शोधून काढण्यात आलेली आहे. ती पद्धत काय आहे, तर सिद्धरामय्या यांना राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदी बसवण्यात येईल. कारण तिथे मल्लिकार्जुन खरगे आहेत जे स्वतः राष्ट्रीय अध्यक्षही आहेत काँग्रेसचे आणि गेले काही काळ ते तितके फिट नाही आहेत या पदासाठी, या संपूर्ण पदाला न्याय देण्यासाठी. त्यामुळे तिथे एक अभ्यासू, ज्येष्ठ, चाणाक्ष असा नेता असावा की जो काँग्रेसच्या निष्ठा, काँग्रेसचा पक्ष, काँग्रेसचं नेतृत्व आणि संसदीय आयुध वापरण्यामध्ये वाकबगार असेल. आणि त्या जागेसाठी सिद्धरामय्या यांच्या नावाची तिथे लवकरच घोषणा होऊ शकेल किंवा त्यांची वर्णी तिथे लागू शकेल. आता जे 3 उपमुख्यमंत्री आहेत त्यापैकीचे एक उपमुख्यमंत्री यतेंद्र सिद्धरामय्या यांना सुद्धा संधी दिली जाईल असं सांगितलं जातंय. आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याचा जर आपण विचार केला तर आपल्यापैकी काही जण असं म्हणतील की सिद्धरामय्या यांनी काम केलं नसेल म्हणून त्यांना काढून टाकलं. असं नाही आहे मित्र. सिद्धरामय्या यांनी 2013ला ज्यावेळेला मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली त्यावेळेला त्यांनी 168 आश्वासनं कर्नाटकातल्या जनतेला दिलेली होती आणि त्यातली 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताना 158 आश्वासनं पूर्ण केलेली होती. हे झालं 2013चं. 2023ला ज्यावेळेला ते पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी 500 आश्वासनं दिलेली होती वेगवेगळ्या समुदायांना, वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांना, वेगवेगळ्या जातीतल्या लोकांना. जी 500 आश्वासनं दिलेली होती त्यापैकीची 300 आश्वासनं त्यांनी 2.5 वर्षात पूर्ण केलेली आहेत. आता DK शिवकुमार हे ज्या ओक्कालिगा समाजातून येतात हा समाजसुद्धा इथे महत्त्वाच्या गोष्टी करण्यामध्ये माहीर आहे. पण त्याहीपेक्षा DK शिवकुमार यांना हर संभव
ज्या काही एजन्सीज आहेत त्याच्या माध्यमातून दिल्लीश्वरांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती ईडीच्या धाडी टाकल्या गेल्या. ते सुद्धा शेतकरी कुटुंबातले आहेत. पण आता सध्या कर्नाटकातल्या खाणी, कर्नाटकातले हॉटेल्स, कर्नाटकातल्या जमिनींचे व्यवहार, त्याचप्रमाणे इतर अनेक बांधकाम क्षेत्रामध्ये तर डी के शिवकुमार यांचं खूप मोठं प्रस्थ आहे. अशा नेत्याला आता ज्या वेळेला तिथे आणलं गेलं आहे त्यावेळेला तो किती खंबीरपणे आणि निष्ठेनं काँग्रेसबरोबर राहिला आहे हे सुद्धा पाहिलं गेलं. मागच्या वेळेला ज्या वेळेला त्यांच्या निवासस्थानावर, त्यांच्या कंपन्यांवर धाडी पडल्या त्यावेळेला अक्षरशः टेम्पो भरून पैसे आयकर विभागाने, त्याचप्रमाणे सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्याकडून जप्त केलेले होते. तरीही डी के शिवकुमार हे काँग्रेसला सोडून गेले नाहीत. ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी निष्ठेनं राहिले. आणि मागच्या वेळेलाच काँग्रेसनं सिद्धरामय्या यांना सांगितलं होतं की तुम्हाला 2.5 वर्षाचा कार्यकाळ दिला जाणार आहे, तेवढ्या वेळात तुम्ही तुमचं काम करा आणि त्यानंतर पुढचा नेता निवडला जाईल. आणि अगदी काँग्रेसने तसंच केलेलं आहे. आपली खुर्ची वाचवण्यासाठी सिद्धरामय्या यांनी जवळपास अर्धा डझन कॅबिनेट मंत्र्यांना दिल्लीमध्ये नेलं होतं. राहुल गांधी यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. राहुल गांधींनी त्यांना भेटही दिली होती, पण निर्णय मात्र ठामपणे घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन डी के शिवकुमार यांचा शपथविधी लवकरच होणार आहे. पण हे सगळं होताना बघा, तामिळनाडूमध्ये काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या 39 वर्ष दोस्ती असलेल्या पक्षाला पण काँग्रेसने आता दूर केलेलं आहे. ही तामिळनाडूमधली गोष्ट झाली. आंध्र प्रदेशमध्ये नवीन समीकरणं काँग्रेस मांडायला सुरुवात करते. जगन रेड्डींबरोबर हातमिळवणी सुरू असण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि आत्ता कर्नाटकामध्ये सिद्धरामय्या यांच्यासारख्या एका आदरयुक्त स्थान असलेल्या नेत्याला पदावरून उतरवून डी के शिवकुमार यांच्यासारख्या मनगटशाही आणि लक्ष्मीपूजन करणाऱ्या नेत्याला संधी देण्यात आली आहे. याचं कारण कर्नाटक हे राज्य काँग्रेसला आपल्या हातून भाजपकडे जाऊ द्यायचं नाही आहे. भाजपने या ठिकाणी सुद्धा प्रयत्न केला, पण डी के शिवकुमार असतील किंवा सिद्धरामय्या असतील यांनी आपला गड वाचवलेला आहे. आणि आत्ता डी के शिवकुमार यांची ॲसिड टेस्ट सुरू होणार आहे, कारण त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत निवडणुका लागतील आणि मग त्या निवडणुका आणि कर्नाटक हे राज्य जिंकणं हे डी के शिवकुमार यांच्यासाठी येरा गबाळ्याचा खेळ नाही आहे, इतकं त्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीने सिद्धरामय्या आणि त्यांना मानणारा जो ओबीसी समाज आहे किंवा कोरबा समाज आहे तो नाराज होणार नाही हे सुद्धा डी के शिवकुमार यांना बघावं लागणार आहे. म्हणजे एकूणच काय तर मोदींच्या 12 वर्षाच्या वर्षपूर्तीला काँग्रेसनं काहीतरी सुधारणा करायची, आपण सुधारायचं असं ठरवलेलं आहे. त्याचं पहिलं पाऊल हे कर्नाटकात पडलेलं आहे. आणि त्यानंतर आता येणाऱ्या देशभरात काँग्रेस काय करतं, भाजप त्याला यश येऊ देतं का नाही, आणि त्याचबरोबर डी के शिवकुमार हे सुद्धा यशस्वी होतात की नाही हे बघणं खूपच रंजक असणार आहे. मित्रहो, या सगळ्या सत्तानाट्याबद्दल आपल्याला काय वाटतं? सिद्धरामय्या यांच्यासारख्या नेत्याला दूर करणं ही काँग्रेससाठी एक गणिताची परीक्षा होती का? डी के शिवकुमार यांच्यासारखा मसल आणि मनी पॉवरवाला नेता हा कर्नाटकात येणाऱ्या पुढच्या निवडणुका जिंकू शकतो असं आपल्याला वाटतं का? आणि दक्षिणेचा गड भाजपला अजून सर करणं तितकं सोपं झालेलं नाही आहे. याचं नेमकं कारण आपल्याला काय वाटतं? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समधून आपली मतं आवर्जून कळवा. अर्थात नेहमीसारखीच विनाकारण टीका करण्यापेक्षा जर गुणात्मक मूल्य आणि आपल्याकडे असलेली माहिती जर आपण आमच्यापर्यंत पोहोचवू शकलात तर पुढच्या व्हिडिओसाठी ते अधिक उपयुक्त ठरेल. धन्यवाद.